नमस्कार, मी संदीप साळुंखे लाईव्ह ॲट कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण जाणार आहोत मालवण तालुक्यातील एका ऐतिहासिक गावामध्ये आणि हे ऐतिहासिक गाव आहे बुधवळे। आणि या ठिकाणचे कार्यक्रम अप्रतिम असतात, कारण हे संस्थानिक पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रम होतात, कारण ऐतिहासिक गाव आहे। तर या ऐतिहासिक गावाचा आपण आज आनंद घेणार आहोत आणि कशा प्रकारे इथला निसर्ग, इथली मंदिर आणि इथल्या सगळ्या गोष्टी आहेत ते बघूया। तर आता आपण जाऊया बुधवळे, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी। आणि या गावाचं गुगल मॅपचं लोकेशन मी व्हिडिओ खाली देईन, जेणेकरून तुम्हाला या गावाबद्दल अधिक माहिती घेता येईल गुगलच्या माध्यमातून। तर आता आपण जाऊन त्या ठिकाणी अधिक माहिती घेऊया आणि पाहूया कशा प्रकारे हे निसर्गरम्य बुधवळे गाव आहे ते। बुधवळे, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग। आता आमच्या गावातून म्हणजे आरे गावातून आलो आणि आरे ते बुधवळे हे 4 किलोमीटर अंतर आहे आणि नवीन रोडच झाला आहे, त्यामुळे प्रवास एकदम जवळ झाला आहे। आमचं गाव आहे तर देवगड तालुक्यामध्ये आणि हे मालवण तालुका बॉर्डर त्यामुळे आपण आता बुधवळ्यात पोचलोय। आता आपण बुधवळ्यातल्या गावातल्या मुख्य रस्त्याकडे चाललो इकडे। निसर्गरम्य बुधवळ्यातली सुंदर घरं आहेत, आता जर नवीन बांधली। आता आपण आलोय बुधवळे येथील धोंडी मेस्त्री यांच्या घरी। मस्त गाव फिरतोय आपण, त्यांचं सुंदर असं गाव आहे आणि संपूर्ण गावठणवाडी आहे आणि आहे धोंडी मेस्त्री यांचं घर, निसर्गरम्य घर आहे बघा। चला चला असं फिरा या खास या आपण त्यांनी वाडी पण बघूया। आता आपण धोंडी मेस्त्री यांचं घर बघतोय, अजून मातीचं आहे ना संपूर्ण, म्हणजे पुरातन घर त्यांचा 200-250 वर्षापूर्वीचा, संपूर्ण मातीच्या भिंती। अशा प्रकारे कोकणातलं थंड वाटतं पण मातीच्या असल्यामुळे, लाकडी सगळं माळावे आहे। तर आता आपण इथून मंदिरात जाणार आहोत, गावात पण फिरणार आहोत। आपल्याबरोबर जवळपास 16 वर्ष पोलीस पाटील असलेले, नमस्कार, काय नाव तुमचं? नमस्कार, संदीप प्रवर कोळीकर। आणि आता तुमच्या गावाबद्दल तुम्ही 2 शब्द सांगा, बुधवळे गाव कसं आहे? 4 वाडीचं गाव आहे, लोकसंख्या 5,544 लोकसंख्या आहे। गाव छोटं आहे पण सगळं शांतताप्रिय आहे। आता तुम्ही पोलीस पाटील म्हटल्यावर तुम्हीच सांगू शकता की गाव शांत आहे की अशांत आहे ते, शांततापूर्वक आहे। शांतता, एक बी केस नाही। बरोबर, आणि चांगलं आहे। आणि तुम्ही आता 16 वर्ष पोलीस पाटील आहे तिकडे, आणि बाकी सगळे तुमचे सण समारंभ गावात व्यवस्थित साजरे होतात प्रत्येक वर्षी, आणि उत्साही लोक आहे सगळे ना? हो। ओके, ठीक आहे। तर हे आपल्याला इथे भेटले धोंडी मेस्त्री यांच्या घरी, आणि आता सगळेजण इकडे भेटले आणि इकडून आपण आता आडी बघतो यांची, गावठणवाडी। आणि सगळी गावठणवाडी इकडे। गावठणवाडी किती घरा तो? 50 घरांची वाडी आहे ना ही निसर्गरम्य गावठणवाडी, 50 लोक। आणि ही वाडी, ही रस्ता पुढे काय गेलो मळेशेतला, सुंदर असे घर आहेत। 50 घरांची जवळपास वाडी आहे। 50 घरात किती गणपती असतात? गणपती किती असतात टोटल? प्रत्येकाच्या घरात गणपती म्हणजे 40-45 गणपती। आणि हे कुठचं स्थान? ईश्वटी ठिकाण रे बघा, जुनं झाड आहे एकदम। हे कसलं झाड, कसल्या प्रकारचं झाड आहे? कुठचं झाड आहे? सावर आणि मोय, हा पायर, सावर आणि मोर या तर रे खाली आहेत ना। हा, आता कार्यक्रम असलो काय त्यांच्या माडवाचा असलो मी माहिती की आपण वर झाला ते काय हे फांदी होती, ऑटोमॅटिक ऍडजस्ट होणार। वर झाला, हा, एखाद्या बाई बीची डोकी लागली हा, की तेवढी फांदी बनणार ती, असं आहे। हा, म्हणजे जमिनीत टेकत नाही ते, जमिनीत टेकलं तरी ते ऑटोमॅटिक वर जातं। हाय बघा, जमिनीपर्यंत येतात पण ना वरती आहे ना, बरोबर। तरी खूप जुनं असतात ना झाड? कसला ठिकाणदार बोलले? ईश्वटी ठिकाणदार, आणि पुरातन झाड बघतोय मस्त सुंदर वाडी इकडे आणि जुनी घर आहे तिकडे काय काय
या पोलीस पाटलांचं घर ना. असे सगळी घर आहेत तिकडे, जुन्या टाईपचं घर. हा, कोण होते? बुवा होते. प्रसिद्ध पेंटर आणि हे समोरचं घर नाही, डबल माळीचं जुन्या टाईपचं घर आहे. बरं, हे समोरचं आहे. दोन्ही घर त्यांचीच. एक घर मातीचं आणि एक डबल माळीचं. मस्त. हे संपला ना इकडे वाडी तिकडे. जुन्या पद्धतीची घर बघा. हे बाहेर असतं, मुंबईत असतं का? घर बंद आहे पण मस्त आहे. हे मातीचं घर आहे आणि हे डबल माळीचं घर आहे. वरती फक्त त्यांनी पत्रे घातले, म्हणजे जुनं छत बदलून. खालचं बांधकाम जुनंच आहे. सुंदर वाटतं घर आहे. आता आपण मंदिरात जाऊया ना, तर आपण इकडच्या बाजूने जाऊया. आपण त्यांच्या घरून चालू केला प्रवास आणि आता आपण मंदिरात पण जाणार आहोत. रामेश्वर वाडी दाखवूया बुधवायची. असे बघा घर आहेत. आणि जुने गडगे बघ भेटतात तिकडे. गडगे आता कमी होत चालले. आता सगळे हे मॉडर्न कंपाऊंड, हे नवीन कंपाऊंड चिऱ्याचं. आणि हे जुन्या पद्धती. हे घर पण बंद आहे ना आता सध्या. हे सगळे मुंबईला राहतं. पण हे बघा गडगा, बघा गडगा म्हणतो आपल्या गावाकडे. गडगे म्हणजे ना मोठे मोठे गोल दगड असतात. उलट्या दगडाचं म्हणजे गोल दगड आणि काळीचं दगड आहे. पांदन बघतोय मस्त, छान वाटतं. टिपिकल कोकण. पोलीस पाटलांचं घर घ्यायचं आहे वरच्या बाजूला ना. माजी उपसरपंच रवींद्र गाडे. हा, रवींद्र गाडे यांचं दुकानावर पण जाऊ. इकडे दुकान आहे यांचं. हे तुमचं दुकान पण दाखवा. रवींद्र गाडे यांचं इकडे किराणा माल. काय काय ठेवता तुम्ही? सगळं ठेवता ना, जीवनावश्यक सगळ्या गोष्टी बघा. वाडीतल्या वाडीत अंडी, जेवणाचे सगळे. आणि सगळे कडधान्य पण आहेत ना. कडधान्य, साबण, शॅम्पू. मस्त. आणि किती वर्षापूर्वीपासून आहे तुमचं दुकान? तरी 10-15 वर्ष. तुम्हीच चालू केलं ना. आणि लोकांचा रिस्पॉन्स कसा गावच्या गावात? चांगला ना. सगळे जवळ. रवींद्र गाडेंचे बंधू. हा, कुठे आहेत? माझी सिरियल मध्ये ऍक्टर होते. अरे वा, तुम्ही ऍक्टिंग केली होती? अरे वा, ते चांगले. हा, मग या जरा मुलाखत घ्या, बाहेर घ्या. दशरथ घाडी. आणि चेहरा जरा तुम्हाला ओळखीचा वाटेल कुठे ना कुठे. ते तुम्हाला दिसले. कुठच्या वाटते सिरियल मध्ये तुम्ही काम केलं? संभाजी सिरियल केले, दुसरी ती वहिनी साहेब गेले आणि बरेच छोट्या मोठ्या सिरियल मध्ये केलेले आहे. ओके, म्हणजे किती वर्षापासून करते तुम्ही ऍक्टिंग? मी करतो ऍक्टिंगचं. मी जाण्या तरी 15 वर्ष अधिक, म्हणजे पोटरोजच्या मी सर्व्हिस लागल्यानंतर काही कंटिन्यू करायला लागलो. आणि मला आवड आहे. नाटक आणि थिएटर पण केले ना? थिएटर पण केलेलं आहे. आणि सिरियल कुठच्या बोला? संभाजी केली आहे. दुसरी ती आता ती अतिशय नाईकची एक ती सिरियल का नाव माझ्या लक्षात नाही. छोटे छोटे रोल केले, कारण मी सर्व्हिस करत होतो ना. बरोबर. सर्व्हिस करून ते करायचं आवड म्हणून. आवड आहे. आणि बरोबर काही लोकांना मी घेऊन जायचो. आणि अजून पण चालू आहे ना? अजून चालू आहे. आता मी डिसेंबरच्या नंतर चालू करणार आहे. आणि यांचा लुक बघा, मिशी बिशी तुम्हाला वाटेल थोडंसं त्या टाईप मध्ये. त्यांनी गेटअप तसा ठेवलेला आहे. त्याचं रेडीमेड ठेवलेलं आहे. बरोबर. ऐतिहासिक चित्रपटासाठी बोलवलं होतं ना. ओके ओके. त्या कामामुळे मला जाता आलं नाही. ओके, कुठच्या रोलसाठी बोलवलंय? आता ते माझ्या मित्रांनी फोन, तो उज्जवणे म्हणून मित्र आहे ना, त्यांनी मला बोलवलं होतं. ओके. त्यांनी माझं नाव सजेस्ट केलं होतं. आणि त्याचं आता बघूया. ती आपली का ही आहे जोशी म्हणून. आणि विलास सावंत हे मित्र आहेत ना, पूजा सावंतचे वडील. बरोबर. त्यांच्याबरोबर मी काम करायचो. आमच्या ते माझ्या फोटोच्या राज्य नाट्य स्पर्धेमधून आम्ही युवक बिरादरीचा पण मेंबर आहे मी. ओके. मुंबई युवक बिरादरी. ऑल ओव्हर इंडिया फिरलो आहे. भारतावरती एक म्हणजे हे आहे, त्याचा भारतमध्ये एक बॅली आहे. ते अगदी त्याच्यामध्ये सगळे चांगले चांगले नॅशनल हिरोचे सगळे दाखवले, स्टोरी दाखवले. मोहनजोदडो हडप्पापासून ते स्वतंत्र भारतापर्यंत. ओके. म्हणजे तो नृत्य नाट्य आहे. 45 कलाकार चांगले झाले. ऑल ओव्हर इंडियामध्ये आम्ही केलाय. तुम्ही पण त्याच्यात भाग घेतला काही का? त्याच्यामध्ये मी होतो ना. मी पण रोल करायचो, टिळकांचा रोल करायचो. त्यानंतर राजाराम मोहन राय. म्हणजे रेग्युलर करायचं की असं? रेग्युलर ते शो असायचे, गव्हर्नमेंटचे शो असायचे. मग त्याच्यामध्ये सगळ्या स्टेटला व्हायचे आणि गव्हर्नमेंटचे शो असायचे ते. आमचं जाण्या येण्याचं खरं राहण्याचं सगळं त्या स्टेट गव्हर्नमेंट करायची. ओके. आणि ती संस्था अजून आहे. आणि ती सोशल वर्कर आहे, युवक बिरादरी म्हणून. मुंबईमध्ये विटीला तिचं ऑफिस आहे. क्रांतिशा,
जया बच्चन वगैरे त्यांची व्हाईस चेअरपर्सन आहे, संजय कपूर वगैरे ओके ओके. त्याचे मग सेक्रेटरी. तुम्ही पुन्हा मुंबईत गेल्यानंतर पुन्हा चालू होणार. नाही, ते तिथे आता नाही ना, मी माझं हे नाटकाचं चालू करणार. ओके ओके नाटकाचं आणि सिरियलचं बघा, सिरियल मिळालं तर सिरियलला काम करायची इच्छा अजून आहे. ओके. पण उमेदवारी माणूस तरुण राहतो, चिर तरुण. बरोबर बरोबर. आणि ऍक्टिंगची आवड ऍक्टिंगची आवड आहे आणि अजूनही करायची इच्छा आहे. आपल्या वयाच्या तिथं काय भान असते, जसे म्हणजे रोल मिळतील तसं आपण करू शकतो. बरोबर. तुम्हाला मिळेल तसे तुम्ही करते. हो, कॅरेक्टर जसं मिळेल तसं. आता ह्याच्यामध्ये पण बोललो ते मालवणी, आता एका मायचा रोल होता, अशोक शिंदेची एक सिरियल चालू ना की मारवाड्याचा रोल होता का नाही, आता आंब्याच्या व्यापाराचा. आता मी इकडे अडकल्यामुळे मला वर्षभर कुठे काय करायचंच नाही. बरोबर. नेक्स्ट नेक्स्ट व्हायच्या सध्या ते गावी आहेत, घराचं काम चालू आहे. कुठे काम घर चालू आहे. हे त्यांचं घर बनतंय बघा. आणि ह्या घराच्या कामासाठी ते डबल माळ्याचं घर आहे. झालंय पूर्ण. झालं तुम्ही चालू आहे, लागत आले. ओके, बघूया चला दाखवूया. ह्या कामासाठी सध्या ते गावी आहेत. त्यांनी सुंदर असं घर बांधलंय हे बघा गावाकडे. आणि वर्ष किती आता केव्हा काम चालू आहे तुमचं? 2 वर्ष होती आता. दादांचं काम चालू आहे. इकडे काम चालू आहे, दाखवूया. बघा त्यांचं मस्त घर बनतंय आणि इकडे काम चालू आहे. एक वर्ष झालं यांचं काम चालू आहे. हे लादी बसवते ना. आतमध्ये बघा. आणि मी गुरु घेतलेला आहे साधनेचा हे आहे, म्हणजे मच्छिंद्रनाथांचा. ते साधने साडीमध्ये कक्ष बनवलाय. कुठे? लाईट नाही. बरोबर. हा ठीक आहे. आपण अंडरग्राउंड आहे. ओके ओके. किचन आहे. अंडरग्राउंड काही राहतो इकडे आणि अंडरग्राऊंड बनवलंय बघा. साधना रूम ना. साधनेसाठी तुम्ही रोज करता का साधना? हो. किती तास? 1 तासाचं 1.5 तासाचं असते. अरे वा. ते इथे अंडरग्राउंड ते करायचे. इथून जिना लावणार, इथून खाली आपण जाणार आणि हे याच्यावरती घुमटी वगैरे येणार. अरे वा, छान. त्यांचं काम चालू आहे आता. सुंदर घर. आता 1 वर्षापासून तुम्ही इकडे जात कामासाठी? 2 वर्ष इथे आहे. ओके. 2 वर्षांनी काम झालं की ते पुन्हा मुंबईला जाणार. नंतर मुंबईला जाणार. मी जॉब आला होतो मुंबई मोटर्सला. हा. रिटायरमेंट नंतर रिटायर झालं. रिटायर 3 वर्ष झाली. ओके. बाहेर इकडे एंट्री. आता भाऊ उभे राहतात तिथे. सार्वजनिक काम असेल तेव्हा तिथे आपण करणार. बरोबर. तर असे आपल्याला बुधवाड्यातले कलाकार सुद्धा इथे भेटलेत. चांगलं आहे. धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल. मस्त. चांगलं आहे चांगलं आहे. आपलं नाव? त्यांचं सुंदर असं त्यांचं घर बनतं आणि ते घरासाठी स्पेशल बुधवळे गावात थांबलेत. आणि आता 1 वर्षात म्हणजे पूर्ण झालं की पुढच्या वर्षी मुंबई. हो, परत थांब. मग पुन्हा तुम्हाला कुठेतरी टीव्हीवर दिसतील ते हो. पुढच्या तरी भूमिकेत. चला धन्यवाद. अशा प्रकारे सुंदर घर आणि मातीची घरं आता दुर्मिळ होत चालली त्याच्यापैकी. म्हणून मुद्दाम फेरफटका मारला, कारण बुधवळे जुनं गाव आहे. आता ही घरं साधारण किती वर्षापूर्वी असतील? 200-300 वर्षापासून ना. मातीची घरं साधारण 200-300 वर्ष ना. मग त्यामुळे ऐतिहासिक घरं बघतोय आपण आता. सगळी नवीन घरं आणि जुनी घरं असं संमिश्र आहे. तरी पण मातीचं घर इकडे म्हणजे वाडाच आहे ना. वाडा आहे की घर आहे? वाडा आहे. हो, पण मातीचं आहे. मातीचं बघायला मस्त वाटतं. चिरेबंदी आणि माती कोकणचा ट्रेडमार्क. सगळे चिरेबंदी इकडे. एक म्हटलं फेरफटका मारूया. गोट आहे. गोटाची काय पण आहे. अशा प्रकारे गावठण ओटीचा फेरफटका मारला आपण. तर आपण इथलं ड्रोन शॉट सुद्धा घेतले, ते एन्जॉय करा. मस्त ड्रोन शॉट म्हणजे इथला निसर्ग आहे. कोण? मृदुंगमणी तुषार. ते कुठे मुंबईला असतं इकडे गावी? मुंबईला असतं. हे घर त्यांचं. ओके. भजन क्षेत्रामध्ये आहेत ते. तुषार बुधवळेकर मृदुंगमणी. ओके. पण आता बुधवळेकरांकडे आता आणि त्यांचे काका पण आहेत घरी. नमस्कार. आणि सुंदर घर आहे. तुषार मुंबईला आहे सध्या. आता तुम्ही पण चाललाय? कधी? आत्ता. आणि येणार कधी मग? नेक्स्ट 2 तारीखला. 2 तारीखला. ओके. युनियनची मीटिंग ग्रामपंचायत मध्ये. ओके ओके. तर आपण पुन्हा आता इकडे रामेश्वर मंदिरकडे आलो. देवंडी मिश्र यांचं घर बघतोय बघा. संपूर्ण मातीचं घर आहे. किती वर्षापासून हवं तुमचं घर? का किती वर्षाची? 200 वर्ष ना. खालची रचना केलेली आहे. बरोबर. रिपेरिंग करावं लागतं. बरोबर. आणि बरोबर रामेश्वर मंदिराच्या बाजूला आपण आता रामेश्वरचं दर्शन घेऊया. आणि हे बेंचेस कोणातर्फे येतो? ग्रामपंचायत. इकडे बेंचेस पण लावलेत मस्त.
तर आता आपण बघतोय बुधवळ्याचं ग्रामदैवत श्री रामेश्वर मंदिर. सुंदर मंदिर इकडे. तर हे बुधवळ येथील रामेश्वर मंदिर आणि त्याचा म्हणजे सभा मंडप आहे भव्य दिव्य आणि सुंदर मंदिर आहे. आपण मागे आलो होतो त्यावेळी थोडंसं काम चालू होतं मंदिराचं, पण आता पूर्ण झालंय मंदिर. मस्त. इथले तरंग इकडे असतात ना मंदिरात? म्हणजे किती म्हणजे वर्षापैकी किती वेळ कायम इकडेच की 6 महिने त्या मंदिरात? ओके. मिरलेश्वर भगवती मंदिरात मस्त मंदिर आहे सुद्धा. आणि इथल्या मंदिरात कुठचा कार्यक्रम असतो तुमचा? इथे सप्ताह, हा मार्गशीर्ष एकादशी बरोबर. आणि शिगमा पाठी शिगमा ह्या मंदिरात. आणि मिरलेश्वर मंदिरात परत तुमचा गोकुळाष्टमीला दहीकाला असतो. हा 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 याच मंदिरात. ह्याच मंदिरात. आणि मिरलेश्वर मंदिरात मंदिरात दसरा, दिवाळी हा हे मोठे कार्यक्रम तिकडे असतात. ओके. आता आपण रामेश्वर मंदिर बघतो सुंदर असं. आणि तुमच्या गावातल्या 2 मंदिर मोठे मंदिर रामेश्वर आणि ते मिरलेश्वर भगवती 2. आणि बाकीची इतर छोटी मोठी मंदिर पकडून किती मंदिर आहेत गावात अंदाजे? 13 मंदिर. 13 मंदिर आहेत ना. आणि इकडे यांची पालखी सुद्धा आहे. ही पालखी केव्हा फिरते? दिवाळी आणि त्रिपुरा. ओके. ही पालखी दिवाळीला तिकडे आणि इतर वेळी इकडे ना? बरोबर. आपण पालखी सोहळा आपल्या चॅनलवरती येतो नक्की बघायचं. ही पालखी इकडे पालखी आणि तरंग मस्त. या मंदिराच्या बाजूला पण अशी पुरातन तटबंदी आहे बघा, जुन्या काळातले चिरेबंदी. तर असं ऐतिहासिक तटबंदी आहे मंदिराला, कारण जुनं गाव आहे बुधवळे आणि ऐतिहासिक त्यांचं देवस्थान आहे बघा. अशी जुनी तटबंदी या मंदिरात सुद्धा आहे. आणि आता आपण बघतो जीर्णोद्धार झालेलं नवीन मंदिर. असं बघा संपूर्ण परिसर आहे, सुंदर बनवला आहे. तर आपण इथून सुद्धा ड्रोन शॉट घेतले ते एन्जॉय करा मंदिराचे. ड्रोनमधून तुम्हाला सुंदर इथला निसर्ग बघायला मिळेल. आता माझ्यावर धोंडी मिस्त्री फेरणारच आहेत, पण आता आपले इतर ग्रामस्थ आता आपापल्या कामाला. काय नाव तुमचं बोलला तुम्ही? संदीप बुधवळेकर. हे आता आपल्या कामानिमित्त निघतात. आणि तुमचं नाव? रवींद्र घाडी. तर यांनी आपल्याला मस्त माहिती दिली आणि आपला अमूल्य वेळ दिला. तर आता आपण गावामध्ये फिरणार होतो थोडा वेळ. धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल. हां काय आमच्या गावात आल्याबद्दल, आमच्या गावाची माहिती दिल्याबद्दल तुमचे आभार. धन्यवाद. आपली सगळी गावं आपलीच आहेत बरोबर. तर सुंदर असं हे बुधवळे गाव आहे. तर आता आपण गावात आपण तिकडे पुढे जाणार तिकडे. आता आपण चाललो आहे रामेश्वर मंदिराकडून शाळेत चाललो आणि तिकडचा परिसर बरे होतो. हा बघा इथला निसर्ग बघा प्रतिम एकदम सुंदर असा प्रवाह इकडे. आता गावठणवाडीमध्ये आहोत बुधवळ्याचं. मस्त वाटतं. आता आपण यांच्या शाळेमध्ये आलो आणि 1ली ते 7वी शाळा आहे. 20-25 मुलं आहेत त्या शाळेमध्ये सध्या. आणि हा संपूर्ण परिसर आहे. आता तुमच्या गावात ही 7वीपर्यंत एकच शाळा ना? एकच शाळा आणि एक ती मठात. तर मग शाळा बघतो
सुंदर. इकडे आता शाळेची रंगरंगोटी सुद्धा चालू आहे. शाळा सुशोभीकरण आणि हा एक छान उपक्रम आहे यांचा. इकडे यांनी ना शाळा पूर्ण रंगकाम चालू आहे. इकडे मस्त किल्ला बनवला आहे हे बघा. आणि इकडे छत्रपती शिवाजी महाराजांचं पण हे केलं मस्त. छत्रपती शिवाजी महाराज मस्त. आणि हे तुमच्या मुंबई मंडळातर्फे होतं ना, बुधवळे ग्राम आणि आता हे पूर्ण शाळा तुम्ही रंगवणार अशीच. ते बघा इकडे रंगकाम चालू आहे. हे लवकरच ही सुसज्ज अशी शाळा होईल. आणि तुमचं नाव काय? माझं रामचंद्र कदम. रामचंद्र. तुम्ही शिक्षक म्हणून आता किती शिक्षक आहे शाळेमध्ये? 3 आणि विद्यार्थी 10 विद्यार्थी ना. तर ही अशी शाळा आहे. आणि ते आता रविवार असून पण स्वतः हजर आहेत बघण्यासाठी काम कसं चाललं आहे ते. सुंदर. रविवार असल्यामुळे शाळा बंद आहे सध्या, पण इकडे सुशोभीकरणाचं काम चालू आहे. आणि शिक्षक इथे रविवारचे पण आहेत. बरोबर. आणि चांगलं आहे तुमच्याकडे शिक्षक आहेत म्हणून शाळा आहेत. बरोबर, चांगलं आहे. आणि बघा रविवार तुम्ही रविवारचे पण असतात ना. मग शाळेची प्रगती आहे हां आणि मुलांची पण प्रगती आहे. हां, म्हणून असे शिक्षक पाहिजे. तर रविवारची आज रविवार सुट्टी असून पण ती शाळेत आहेत आणि काम कसं चाललंय ते बघता. बरोबर. होय. सुद्धा उत्कृष्ट. आणि कॉन्सेप्ट कोणाची म्हणजे संकल्पना कोणाची अशी सगळी तुमचीच ना. कुठचं चित्र पाहिजे सगळं तुम्ही सांगितलं. त्यांनी फक्त पेंटरला फक्त सांगितलं मला इथे हे कुठचे पेंटर आहेत हे तुमच्यावर आता कसालहून आलेत ना. त्यांची पण आपण मुलाखत घेऊया थोडक्यात. आपलेच कलाकार आहेत ते. आणि बघा त्यांनी यांची संकल्पनेत नाही आता एक चित्र दाखवत. इथे छत्रपतींचं चित्र आहे. इथे किल्ला केला आहे म्हणजे दरवाजाला किल्ल्याचं दरवाजा बनवलाय. त्याच्यावर पण खेळ बी येणार. बरोबर. हां. इथे बघा त्यांनी शंकराची पिंडी, देऊळ, नाट्य म्हणजे कला दाखवली. इकडे विठ्ठलाचं सिम्बॉल आहे. असं सगळ्या गोष्टी आहेत. आणि हा असा याला रंगवणार ना. हा, दरवाजा असा रंगवणार. अशा प्रकारे दरवाजाला पेंट करणार ते. म्हणजे हळूहळू हा किल्ल्याचं स्वरूप इकडे येणार. आम्ही ते मीटरची फळी सुद्धा त्याच्यात मॅच केली बघा त्यांनी. कुठे? हा, हे बघा मीटरला पण त्यांनी. हा, हे चांगलं आहे. मीटरवरती पण थोडं कलम मीटर तुम्हाला दिसतोय का बघा. नाही, त्यांनी ते मीटरला पण त्या म्हणजे डिझाईन प्रमाणे मीटरमध्ये येत होता त्याला पण ऍडजस्ट केलं. छान आहे. आणि हे इकडे पण पेंटिंग तसंच होणार ना. आता जुन्या पेंटिंग आहेत इथे पण ते सगळं काढून ते नवीन पेंटिंग करणार. आणि म्हणजे अशाच धर्तीवर सगळं होणार. इकडे सगळं शैक्षणिक बघा. आता हे जे काढल्यात ना गाडी, हां, ही ट्रेनची संकल्पना आहे. आता याच्यावर 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, हां, 20 पासून 100 पर्यंत हां, असे नंबर लिहिणार. असे नंबर. म्हणजे त्याच्यात तुम्हाला आता 71 लिहायचं असेल तर 70 पण आलं, 70 ची स्पेलिंग आली, 1 ची पण स्पेलिंग आली. ओके, असं म्हणजे कळलं. हा, मिक्स करून 1 ते 100 सगळे अंक हां त्याच्यात पूर्ण आला. बरोबर. ओके, चांगला संकल्प आहे यांचा. आणि इथल्या ग्रामस्थांच्या म्हणजे मुंबई मंडळाकडून यांना हे प्रोत्साहन मिळालं आणि ते बनवत आहेत. सुंदर सुंदर. बोलकी शाळा. भिंती पण बोलणार शाळेच्या. प्रत्येक भिंतीचा वापर होणार आहे. तर हे सगळं मॅटर. आता इथे बेसिक आहे ना, हां, इथे फिश टँक सारखं बनवणार. इकडे तलावाचं सीन करणार. अरे वा. हां मासे बिसे असं सगळं. हां हां ते पाण्याचा विषय असला पाहिजे. ते पाण्याचं असं. हां, म्हणजे जलशास्त्रज्ञावर एखादं सुवचर वगैरे असं. हां, पाणी अडवा म्हणजे पाणी वाचवा त्याच्यावरती. बरोबर. म्हणजे असं मॅच करायचं. ओके. तिकडे पेंटर काय ना तुमचं? माझं नाव राजू कुडाळकर. राजीव कुडाळकर. आणि कुठे कसाला आला तुम्ही? त्यांचं आयुष्य शाळा रंगवण्यात गेलं. ते शाळा रंगवण्या स्पेशल. तुमचा नंबर द्या कोणाला पाहिजे असेल तर. नंबर सांगा तुमचा. हां बोला. 87 87 88 हां 07 हां 34 70. 34 70. तुम्हाला शाळा रंगवायची असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा. आता ते बुधवळा गावात आहेत पण असे ते शाळेंचे. आणि तुम्ही कुठची कामं करता? शाळा, मंदिर सगळं सगळं म्हणजे पेंटिंग कुठचं आहे ना. कुठलेही चित्र काढणं, कुठलंही लेखन करणं हे सगळंच करतं. काही जणांना नुसती चित्र जमतात, लेखन जमत नाही ना. बरोबर. आपण काही जणांना नुसतं म्हणजे कॅलिग्राफी पण चांगली आहे त्यांची. लेखन जमतं, चित्र जमत नाही. बरोबर. हे सगळंच करतात. ठीक आहे. तर त्यांचा आपण आर्ट बघितलं. खालची शेड दिसते ना, ही शेड पण त्यांनीच केली. ओके. हे सगळं असा कलर होता फक्त. हां, एक कलर होता. हां असा एकच कलर होता. हां, मग त्यांनी शेडिंग केली पूर्ण. शेड त्यांनी पहिल्या दिवशी त्यांनी फक्त नुसती शेड केली. बरोबर. म्हणजे आकाश, पृथ्वी असं सगळं हे ग्रीनरी. हा, मिक्स ग्रेडियंट. त्यामुळे जेव्हा ते चित्र येणार तसे तसे ते मॅच करत जाणार. जितकी रिकामी जागा दिसते त्याच्यात सगळं भरलं जाणार. ओके. अशा प्रकारे आपल्या शाळा पण सुशोभीकरण होते. मस्त, सुंदर वाटलं. धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल. आणि खास करून रविवारी हजर राहिल्याबद्दल. असे शिक्षक पाहिजे. रविवारी पण ते शाळेमध्ये आहेत कामानिमित्त. सुंदर. तर अशा प्रकारे बघा सुंदर सुंदर चित्र
जी मुलांना खरोखर प्रेरणा देऊन जातील. छत्रपती शिवाजी महाराज इकडे विराजमान झाले आहेत, किल्ला बनला आहे आणि संपूर्ण आता भिंत रंगून पूर्ण होईल आणि सुंदर शाळा होईल मस्त. आणि या शाळेला 2 गेट आहेत बघा, समोर इकडे पण आहे आणि आपण आलो तो एक गेट. त्यामुळे आणि सगळे लोक वर्गणीतच केलेले आहे ना, म्हणजे इकडे ग्रामस्थांच्या पैशातनं मुंबई मंडळ इथले लोकल ग्रामस्थ. सुंदर आणि लवकरच सुंदर शाळा तयार होईल. काम चालू आहे आता इथे. अजून 1 महिना जाईल म्हणतात ते. 1 महिन्यात हळूहळू सगळं डेव्हलप होणार आहे मस्त. तर आता आपण रस्त्याच्या बाजूला जातात, म्हणजे इथून हा कणकवलीवरून रोड आला आहे, या बाजूला कणकवली आहे आणि हा रोड खोडी मार्गे पुढे कोटकामतेला जातो. आणि या रोड म्हणजे गावाचा मुख्य रस्ता आहे आणि या रस्त्याच्या बाजूलाच आहे ही यांची ग्रामपंचायत. आणि ही ग्रुप ग्रामपंचायत आहे बुधवळे कुडोपी, 2 गावांची मिळून. आपण आता ग्रामपंचायत पण बघूया. आता आपल्यावर ग्रामपंचायतचे शिपाई कम लिपिक, काय ना बोलला तुम्ही? संदीप बुधवळेकर सुद्धा आहेत. आणि आता तुमच्या गावात साधारण लोकसंख्येने किती आहे, म्हणजे किती लोकांची गाव आहे? लोक आमची ग्रुप ग्रामपंचायत कुडोपी आणि बुधवळी. हा, म्हणजे दोन्ही मिळून लोकसंख्या किती होईल? 866 आहे. आणि फक्त बुधवळ्याची 544. 544. आणि या दोन्ही गावांचं मिळून एकच ऑफिस आहे. एकच ऑफिस. ओके. तर अशा प्रकारे 4 वाडी आणि साधारण 550 वस्तीचं गाव आहे आणि ह्यांचं सुंदर असं ऑफिस आहे बघा. हे केव्हा बनवलं आहे ऑफिस? 4 वर्ष झाली. या ठिकाणी आणि हे मिरलेश्वर भगवती सभागृह केलं आहे, म्हणजे ग्रामसभेसाठी ही जागा. इकडे सर्व नेत्यांचे आपले फोटो आहेत. नेत्यांचे फोटो, बरं. आदर्श तत्व गावाचं, हे सगळे नाव, हे गावाचं म्हणजे आदर्श गाव. ओके. हा, पूर्ण माहिती गावाची. हा. हे बघा, संपूर्ण गावाची या ठिकाणी माहिती आहे संपूर्ण, की किती क्षेत्र आहे, कुठचे लोक, जातीचे लोक राहतात इकडे सगळे. ओके, सगळी माहिती इकडे. इकडे पुन्हा नेत्यांचे फोटो आहेत आणि इकडे समिती आहेत स्थापन केलेली आहेत ना. हां, त्यांची नाव आहेत दोघे. प्रत्येक सदस्यांचं नाव. आणि हे बुधवळे गाव आहे, पहिलं खोतीवालं गाव आहे ना. हां, ब्राह्मण खोती. आणि आता कुठच्या समाजाची लोक राहतात इकडे साधारण? इथे सर्व समाजाचे राहतात, म्हणजे ब्राह्मण, मराठा, मागासवर्गीय, म्हणजे आपली पूर्ण 12 पगड जाती जसे आपल्या. हां, म्हणजे ऐतिहासिक गाव असल्यामुळे सगळ्या टाईपची लोक राहतात इकडे पहिल्यापासून. आणि ब्राह्मण खोती असलेला. आता खोती कोणाची इकडे आहे गावात? प्रभू मिरास यांची खोती. आणि ते सगळे जागा दिलेली आहे, 3 गुंठे जागा त्यांनी ओके. दिलेली आहे. ते मुंबईला असतात ना? पुण्याला? तेव्हा. हा, पण आता सध्या स्थायिक पुण्याला. आहे. ओके. तर अशा प्रकारे ऐतिहासिक गाव आहे. त्यांनी जागा दिल्यामुळे ही आपली म्हणजे संपूर्ण जागा त्यांनीच हे केलं. 3 गुंठ्याची आहे ती. ओके. विनामूल्य बक्षीस. हां. आणि तुम्ही मुंबई मंडळाबद्दल पण सांगा होतं, तुमचं मंडळ म्हणजे जास्त सक्रिय आहे ना? मुंबई ग्रामसेवा मंडळ सक्रिय, म्हणजे पूर्ण गावच्या विकासाला. आता हे आमच्या ग्रामपंचायत पण एकदा त्यांनी खुर्ची दिलेली आहे. सगळे त्यांचं. हां, लोकांनी देणगी दिलेली आहेत. म्हणजे तुमचे मुंबई मंडळ आहे ते सगळ्यात सहभागी असतात कार्यक्रमामध्ये. चांगलं. ग्रामस्थांनी देणगी स्वरूपात दिलेली आहे, फोटो दिलेले आहेत. ओके. वैयक्तिक स्वरूपात पण आहे आणि सार्वजनिक सगळ्यांचे मिळून सुद्धा इकडे. बरोबर, सुंदर बनवलंय. एक आदर्श ग्रामपंचायत बघतो. आणि इकडे ऑफिस आहे ना तुमचं ऑफिस. आज रविवार असल्यामुळे ग्रामपंचायत ऑफिस म्हणजे ऑफिशियल बंद आहे, पण याची कामासाठी चालू असतं कायम. बरोबर. इकडे सुद्धा ऑनलाईन ग्रामसेवक आहे. हां, ग्रामसेवकांचे आणि कर्मचारी असं. फोटो बसवलेले आहेत. हां, इथे पण फोटो आहेत. ग्रामसेवक आणि त्यांचं कर्मचारी. आणि इकडे पण फोटो आहेत नेत्यांचे. तशा प्रकारे ऑफिसचं हे ग्रामसेवकांची इकडे जागा आहे आणि इकडे कर्मचारी. ऑनलाईन कामं सगळी इकडे केली जातात. आणि दोन्ही ठिकाणी नेत्यांचे फोटो आहेत. सुशोभीकरण केलेलं आहे मस्त. इकडे सरपंच कालावधी, इकडे ग्रामसेवक कालावधी लावलेला आहे. ओके. कोण सरपंच होते ते? अशा प्रकारे मस्त. काय हे कंपाऊंड कशात ना स्मारगाम मधून बक्षीस मिळालं होतं केव्हा? 2-3 वर्षापूर्वी. 22-23 ला ना. आणि त्यातनं संपूर्ण कंपाऊंड भरलं. मग त्या स्पर्धेमध्ये यांचा नंबर आला होता ना? कितवा नंबर होता तुमचा त्यावेळी? 1 नंबर होता. आणि त्या 15 लाखाची हे होती योजना, त्यामुळे 15 लाख तुम्हाला बक्षीस मिळालं. चांगलं आहे. तर अशा प्रकारे सक्रिय ग्रामपंचायत यांची
आणि काय त्याच्यात ते होतीस ना स्मार्ट गाम बनवायची होती ना त्याच्यात आम्ही ते हे केलं होतं ओके. त्याच्यात ते आम्हाला ती बक्षीस मिळालेलं आणि त्याचा आता तुम्ही सदुपयोग करून त्याचं कंपाऊंड वॉल केली, केलं आणि तो गेट केला गेट केला. हा बघा समोरचा मस्त. तर आता तुम्ही आलात ना, ते एक सुसज्ज अशी ग्रामपंचायत इकडे आहे, आणि ती समोरची आहे ती जुनी आमची ग्रामपंचायत आहे. ती वाली. हो. आणि ही नवीन ही केव्हा बनवली बोलला तुम्ही? ही आता 16-17 16-17ला. त्याच्यावर ती ग्रामपंचायत होती. त्याच्या पूर्वीची ती असते. हा, मग ती पण अजून इमारत आहे. होय. मग त्याचा काही इतर वापर होतो सध्या? तिचं बेस्ट वगैरे त्याच्यात ठेवलं जातं. ओके, ठीक आहे, धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल. आता पण चाललोय मिरलेश्वर भगवती मंदिरामध्ये, आणि हे ऐतिहासिक मंदिर आहे ते बघूया. याच्यावर सुद्धा आपण अनेक वेळा या मंदिरात आलोय. पण तर आता आपण आलोय मिरलेश्वर भगवती मंदिराकडे, आणि हे बघा सुंदर ऐतिहासिक मंदिर आहे, मस्त. हे साधारण कितीशे वर्षापूर्वीच असणार हो? मंदिर खूप जुनं आहे. हा, रेकॉर्ड प्रमाणे काय मिळालं रेकॉर्ड? 1400 सालापासून रेकॉर्ड आहे. 1400 सालापासून मंदिराचं रेकॉर्ड आहे ना. इमारत किती जुनी असेल ही? इमारत ही तरी झाली आता 100-200 वर्ष झाली. हा. मंदिर हे फक्त काही 57 सालात फक्त हे केलं, चिरडदाबाचे रिपेअरिंग केलं वर्क. पण मंदिर बाकी म्हणजे तुमचं 14व्या शतकापासून आहे ऑन रेकॉर्ड ना. तर या मंदिराची नोंद त्यांच्याकडे 14व्या शतकापासून त्यांच्याकडे नोंद आहे, म्हणजे पुरातन मंदिर आहे. आणि आता आपण बघतोय ते मंदिराचं स्वरूप पण 200-250 वर्षापूर्वीची चिरेबंदी तटबंदी असतं ना, सगळे 200-300 वर्षापूर्वीचे ते आहेच. कारण हे बघा ऐतिहासिक अशी तटबंदी आहे, आणि सुंदर असं तटबंदी असलेलं मंदिर. आता आपण मंदिरात जातो, आणि अजूनही जुन्याच पद्धतीत मंदिर आहे, मस्त वाटतं एकदम कौलार मंदिर. आपण ड्रोन शॉटमधून सुद्धा तुम्हाला हे मंदिर बघायला मिळेल. असं वगैरे सुंदर मंदिर आहे. या मंदिरात फक्त दसरा सोनं लुटायला देव येणार फक्त शिवकाला, हा, आणि नवरात्र ती त्या रामेश्वर मंदिर रामेश्वर मंदिरात चालू होणार. ओके. नवरात्र तुम्ही रामेश्वर म्हणजे घट तिकडे बसतात तुमचे, फक्त दसऱ्याला इकडे येतात. हा फक्त सोनं लुटायला तिथे येणार. कुठे सोनं लुटण्याचं काय करावं? तिथे सगळे इथे या जागेत. हा हे लावणार तिथे. हा, झाड लावणार. बरोबर. तसा संपूर्ण परिसर आहे, अप्रतिम असं मंदिर, कारण हे ऐतिहासिक मंदिर आहे. हे बघा जुनी तटबंदी एकदम किल्ल्यासारखी. पेशवेकालीन. आणि तुमचं सगळं पेशवेकालीनच कार्यक्रम असतो. आपल्या चॅनलवरती यांचा संपूर्ण कार्यक्रम आहे बघा. पेशवेकालीन साज असतो, सुंदर जत्रा भरते यांची. दिलेला आहे त्या पोताना गाव. बरोबर. आणि तेव्हापासून तुमचा इतिहास आहे, म्हणजे पेशवेकालीन इतिहास आहे ना. अशा प्रकारे इनाम गाव बघतोय आपण. आणि आता नाही म्हटलं तरी तुमची जत्रा ज्या पद्धतीने भरते ते म्हणजे म्हणतात ना, आजूबाजूची सगळ्या म्हणजे एक 10-15 गावाची लोक तर असतात जत्रेला, अधिक ना, लांबून लांबून लोक येतात ना. तर सुप्रसिद्ध जत्रा भरते यांची. आता इथल्या या मंदिरातली जत्रा केव्हा बोलला तुम्ही? दसरा आणि देवदिवाळी. देवदिवाळीला 5 दिवस बरोबर. पुढे म्हणजे देवदिवाळीनंतर 5व्या दिवशी मोठी तुमचा मेन दिवस असतो, लास्ट शेवटच्या दिवशी. पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी आणि 5व्या दिवशी शेवट. बरोबर. अशा दिवशी आणि 5व्या दिवशी देवदिवाळीला चालू, आणि त्यानंतर 5 दिवस. तुम्ही देवदिवाळीनंतर 5 दिवस या ठिकाणी. तुम्हाला यायचं असेल तर 5 दिवसात केव्हा या, तुम्हाला इकडे जत्रा बघायला मिळेल. आणि आपल्या चॅनलवरती सुद्धा यांची देवदिवाळीची जत्रा आहे, पालखी सोहळा आहे, तो बघा. बुधवळे याला चिरेबंदी, सगळी फरसबंदी याला मंदिराला. आणि असं सुंदर असं ऐतिहासिक मंदिर बघतो आपण. या मंदिराच्या बाजूला एक तळी आहे, ती सुद्धा बघूया आपण. हे बघा, हे मंदिर माझ्या साईडच्या बाजूने असं दिसतंय. ही मंदिराची मागची बाजू. इकडे तटबंदी आहे, आणि इकडे सुद्धा गेट आहे. इकडे आहे मंदिराची तळी.
आणि इकडे या मंदिराची तळी. आणि पाणी पिण्यासाठी पण वापरतात नाही, आणि मंदिराच्या पूजेसाठी. तर आता पण तळी मिळत चाललं. पूजा या पाण्याने केली जाते. ते देवळाची तळी आहे बघा, शुद्ध पाणी इकडे एकदम स्वच्छ, आणि बारमाही पाणी असते इकडे. ही ऐतिहासिक तळी आहे मंदिराच्या बाजूलाच. आता त्यांनी वरती याला छप्पर केलं मस्त. बारमाही पाणी असते इकडे, आणि संपूर्ण देवाच्या कार्यक्रमाला इथून पाणी वापरलं जातं. मस्त. शिगमेला देवाचं नाव जाणार ते आता इथंच जाणार. तळीतनं जाणार ना. आणि बघ इकडून तुम्हाला ही तटबंदी दिसेल. हे बघ किल्ल्यासारखी तटबंदी आहे. मागच्या बाजूला आहे मी, म्हणजे ही आपली तळी आहे, आणि तळीच्या मागून जर बघितलं तर हे साधारण इथून एक 15 फूट उंच तटबंदी आहे, आणि ही पुरातनच आहे. म्हणजे हे मंदिर किती ऐतिहासिक आहे तुमच्या लक्षात येईल. पेशवेकालीन इतिहास आहे मंदिराचा. त्याच्या अगोदरपासून पण मंदिराचा रेकॉर्ड आहे, आणि पेशव्यांच्या पासून या मंदिराचं, म्हणजे हे आता बघतो ते साधारण पेशवेकालीन लुकच आहे मंदिराचं ना. म्हणजे हे मंदिर आता पेशव्यांच्या काळातच बांधलं गेलं असणार, म्हणजे साधारण 250-300 वर्षापासून. ते सगळं ते म्हणजे खर्च पूर्ण गावाने म्हणजे कसं मेहनत करून केलाय बरोबर त्या काळात. त्या काळात. बरोबर आहे. अशा प्रकारे पेशवेकालीन गाव आहे. म्हणजे त्या काळापासून तुम्ही ऐतिहासिक तुमचे सगळे, म्हणजे तेव्हा राजे महाराजे पण इकडे त्यावेळेची यायचे. म्हणजे इतिहासात नोंद आहे तशी. बुधवळे महाराज जत्रेला यायचे त्यावेळी ना. अशा प्रकारे सुंदर गाव आहे, आणि सुंदर असे गावातले मिर्लेश्वर भगवती मंदिर. आता मिर्लेश्वर मंदिरकडे आहोत ना आपण. तर इथे काहीतरी तुम्ही कोंडीबद्दल एक स्टोरी सांगा होती. ती काय स्टोरी आहे? तिकडे कोंड आहे, म्हणजे हरदेश्वर ठिकाण म्हणून आहे तिथे. पूर्वी असं म्हणजे आख्यायिका आहे त्याच्यातली, म्हणजे सांगतायत की लोक की तिथे अशी कोंड आहे की पूर्वी जर कोणी गरीब लोक सगळी होती, गरिबी भरपूर होती, आणि त्या गरिबीच्या काळात जर कोणाचं लग्न कार्य असेल तर हौशमौशीसाठी दागदागिने लोकांकडे नसायचे. म्हणून लोक त्यावेळी काय करायचे, त्या कोंडीत एक फुलाची पटरी भरायची, आणि आपल्याला जे दागिने हवेत, किती दागिने हवेत, त्या दागिन्याची लिस्ट बनवायची आणि त्या कोंडीमध्ये सोडायचं. बरोबर, लिहून. लिहून त्या लिस्ट प्रमाणे ते दागिने वरती यायचे. पण ते समोर यायचे की अगोदर येऊन राहायचे? नाही, समोर यायची. समोरासमोर आपण ती पटरी सोडली ना, ती पटरी भरून परत दागिन्याची वरती पाण्यात बुडायची, पुन्हा ती वरती यायची. आणि नंतर ते दागिने तिची मुदत असायची की मी 15 दिवसात किंवा महिन्याभरात तुझे दागिने परत नेऊन देईन. बरोबर. ते नेऊन दिले की परत ती पटरी पुन्हा भरून परत वरती यायची. ओके. आणि ही तुमच्या माहितीनुसार, म्हणजे तुमच्या पिढीत तर आता कोणी बघितलं नाही, पण साधारण केव्हापासून? 200 वर्षापूर्वीची ही आहे. आणि तेव्हाची लोक सांगायची ते अशा गोष्टी घडायच्या. नंतर कोणीतरी ते दागिने फसविले, खाल्ले नाही, त्यापासून ते बंद झालं. ओके. आणि त्यापूर्वी ते म्हणजे अशी हे होती म्हणजे. आणि कोण आता नदीच्या म्हणजे खालच्या बाजूने आहे ना. आता सध्या पावसाचा सीझन असल्यामुळे सगळे जंगल आहे, ते संपूर्ण पाण्यातच आहे ते. ओके. ते बांधलंय, पण तो देव सांगतोय की मला एका रात्रीत मंदिर बांधून द्या, मी वरती येतो. ओके. म्हणजे पाण्यामध्ये काय आहे? पाण्यामध्ये काय ते नेमकं पिंडी असे काय? नाही, पाण्यामध्ये तर तळ मिळाला नाही पाण्याचा अजून त्या. ओके. म्हणजे खोल आहे. त्या पाण्याचा तळ अजून मिळालेला नाही. त्याच्यामुळे सध्या देवस्थान पण की तिथे रात्रीचे ढोल वगैरे वाजतात, म्हणजे काही लोक तुम्ही जाणते लोक सांगतात तिथे. ओके. अशा प्रकारे यांच्या गावामधले एक म्हणजे. आणि त्या जागेला काय म्हणता तुम्ही? हसदेश्वर. ओके. अशा प्रकारे हसदेश्वरची तळी आपण आता गावचं मूळ आदेशस्थान तिथे आहे सगळं. ओके. आता आपण ड्रोनच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करूया, कारण ती जंगलात आहे ना पुढे. हो, जंगलात आहे. आणि ते इतर वेळी म्हणजे फक्त तुम्ही आता म्हणजे जाता केव्हा त्या ठिकाणी? वार्षिकाच्या वेळेला जातो, म्हणजे देव ज्या वेळेला दाळपाला जातात, साधारण मार्च एप्रिलला जाऊ शकतो. आता सध्या जंगल असते त्यावेळी आमची तशी वाट आहे जायला, तो काय विषय नाही. पण गवत वाटत. गवत वाढले. बरोबर. आता सध्या बघा मंदिर संपूर्ण पाण्यातच आहे ते. ओके. त्याच्यामुळे तिकडे जाता येत नाही. ते बघूया आपण ड्रोन मधून, मी दाखवतो थोडक्यात. आणि तो संपूर्ण तुमच्या नदीचा परिसर पण त्याच्यानं दिसेल. अशा प्रकारे त्याचा व्हिडिओ असेल तर मी तुम्हाला देईन. हा, ठीक आहे, नक्की. तुम्ही त्यांनी सुंदर अशी माहिती दिली आपल्याला. धोंडी मिस्त्री होते आपल्यावर, इथले ग्रामस्थ. आणि मंदिराच्या कामामध्ये यांचा सहभाग खूप मोठा असतो, कारण ते तुम्ही आता मंदिराचं काय काय व्यवस्थापन असतं तुमच्याकडे इकडे वैयक्तिक? आमचं देवाचे ते काय दागदागिने किंवा काय देवाचे पैसा वगैरे असेल ते सगळं तुम्ही मॅनेज करता? देवाची जी आहे ती आमच्याकडे असते. ओके. अशा प्रकारे ते म्हणजे मंदिराच्या सगळ्या कार्यक्रमामध्ये परंपरागत चालेल करणार. बरोबर. आणि तुम्ही सुंदर माहिती दिली गावाची, आणि तुमचा अमूल्य वेळ दिला त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि तुमचं गाव सुंदर आहे. मी पुन्हा एकदा बुधवळे गावामध्ये गावात आलात, आमच्या गावची म्हणजे संपूर्ण माहिती तुम्ही दिलीत. संपूर्ण लोक बघणार, आमच्या गावातली पण बघणार, आणि आमच्या गावचा प्रसिद्धी होणार, त्याबद्दल तुमचाही धन्यवाद. आणि एक मुद्दा माझा राहिला होता, हे उत्कृष्ट असे दशावतारी कलाकार आहेत. आणि पूर्वी तुम्ही किती नाटकात काम केलं तरी साधारण? भरपूर काम केलं. भरपूर ना, पूर्वीच्या काळात. आता तुम्ही 20 वर्ष नाटकात काम करतोय. त्याच्यामुळे म्हणजे साधारण किती शो केले असतात तुम्ही? शो काय मोजले नाही, 1000 वरच्या वरती. अधिक.
अधिक ना 20 वर्ष काम करतोय. प्रत्येक बरोबर. वर्षात नाही म्हटलं तरी 30-40 शो करतोय. बरोबर. म्हणजे कसं देवस्थानची कामं असल्यामुळे मला जायला मिळत नाही, हो म्हणून मी पण आवड आहे. आवड आहे. आणि अजूनही करता ना तुम्ही? अजूनही करतो. अजूनही तुम्ही म्हणजे गावातल्या कार्यक्रमामध्ये नाही असतात तसे बाहेरच्या कंपनी म्हणजे मी नाही हा मुद्दा बोलायचा राहिला म्हणून आता बोललो मी. आपण संपूर्ण व्हिडिओ केला पण आता नंतर म्हणजे कलाकार म्हणून तुम्ही कलाकार पण आहात हे लोकांना म्हणजे. आणि लोक गणपती शाळा आमची आहे. गणपती शाळा आहे, दशावतारी कलाकार आहेत, मंदिराच्या कार्यक्रमात त्यांचा पुढाकार असतो. आणि आता त्यांनी मला सुंदर अशी माहिती दिली. धन्यवाद पुन्हा एकदा. तुमचे पण मस्त. अशा प्रकारे आपण सुंदर असं मंदिर बघितलं. मिरलेश्वर भगवती मंदिर आहे बघा, मस्त. तर आता आपण बघतो हे सुंदर असं शिवस्मारक. जर तुम्ही कणकवलीच्या दिशेवर आलात ना, हे बघा, तर हे सुंदर आहे इथलं. म्हणजे या बाजूने कणकवलीहून रोड आला, हा पुढे गेलाय कुडोपीला, इकडे कुडोपी आसरा त्या बाजूला. आणि या कणकवलीला म्हणजे कणकवलीहून जेव्हा आपण येतो तेव्हा हा रोड बुधोळे गावात गेला. आणि ह्या तिठ्यावरती म्हणजे 3 रोडच्या जंक्शनवरती जे सुंदर असं शिवस्मारक बनलंय. छत्रपतींची इथे स्थापना केलेली आहे. हे बघा, अप्रतिम असं मेघ डांबरी बनवलेली इथे, सुंदर वाटतं. सुंदर असा छत्रपतींचा पुतळा या ठिकाणी आहे, स्टॅच्यू. आणि इथून आपण गावात जातो, इकडे बुधोळे गावामध्ये. समोर या दिशेला बुधोळे गाव म्हणजे इकडे कुडोपी आचरा, त्या बाजूला आपला रोड जातो, इकडे बुधोळे, आणि या बाजूला कणकवली असं तिठा आहे. आणि तिट्यावरती ते छत्रपतींचे स्मारक आहे. अप्रतिम असं बांधकाम केलं आहे बघा. चिरेबंदी चबुतऱ्यावरती मेघडांबरीमध्ये बसलेले छत्रपती, सुंदर.
Hare